me the way, break my chains. Show me the way, set me free. Show me the way, break my chains. Show me the way, set me free. गाईज इथे पाठीमागे ना गाईज काहीतरी लेक आहे लेक. ए सक्कुतुना कपायले लाल लाल कुकू, सक्कुतुना कपायले लाल लाल कुकू. सो गाईज गुड मॉर्निंग. थंबनेल बघून तुम्हाला समजून गेला असणार गाईज मी आज कुठे चाललोय काय चाललोय. तर गाईज जस्ट आता वाजले आहेत मॉर्निंगचे 6 आणि गाईज मी रेडी झालोय धोडप किल्ल्यावरती जायला. तुम्हाला थंबनेल बघून समजून गेला असणार गाईज मी कुठे चाललोय असं वगैरे. मी खूप दिवसापासून ना गाईज हा धोडप किल्ला एक्सप्लोर करणार होतो बट असं वाटत होतं गाईज उन्हाचं जाऊया नको असं चालू होतं माझं. सो तर आज फायनली प्लॅनिंग केली आहे गाईज मी. आज नाही रुकेंगे भाई, आज तो चले जाएंगे. सो तर गाईज नेहमीप्रमाणे मी आज एकटा आहे आणि नाही माझ्यासोबत मी एकटा तर नाही आहे गाईज, माझ्यासोबत आज स्टँड आहे माझा स्टँड. सो तर मी सेल्फी वगैरेमध्ये काही क्लिप्स घेणार आहे आणि काही क्लिप्स माझा स्टँड कॅमेरा अटॅच करून गाईज मी शूट करणार आहे. सो तर गाईज तुम्ही नक्कीच ब्लॉग वॉच करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा गाय तुमच्या भावाला. सेफ बॅग वगैरे पॅकिंग करून ठेवली आहे मी अँड ब्लॉग पूर्ण बघा, वॉच करा ब्लॉग. सो बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. तर गाईज मी जस्ट पोहोचलोय हनुमानवाडी, हनुमंतवाडी ना, हनुमंतवाडी. गाईज मी ना जस्ट पोहोचलो हनुमंतवाडीमध्ये. तर हे काही भाऊ लोक भेटले मला. हा भाऊ आहे नितीन दादा आणि हा भाऊ नितीन भाऊ कोणता तू आहे का आणि तू काळू दादा. तर गाईज हे मुलं याच गावाचे प्रॉपर आहेत गाईज. मला जसं की त्यांनी सजेशन केलं की भाऊ इकडून जा असं वगैरे. तर मी त्यांना बोललो की भाऊ जर अटकलो तर मला तुम्ही काढायला आहे येशाल ना भाऊ. हां तर ओके, थँक्यू दादा. चला मग निघू भाऊ मी. चला गाईज फायनली मी पोचलोय या बेस किल्ल्याच्या बेस विलेज जवळ गाईज हनुमंतवाडी. आणि गाईज मला ना या इकडून जायचं, इकडून ट्रॅकिंग असं जायचं आहे आणि त्या एंडिंगला तिथून टर्न मारून जायचं आहे गाईज. तुम्हाला दिसणार नाही एखाद्या वेळेस, तिथून जायचं आहे. चला मी आता जर्नी स्टार्ट करतोय माझ्या किल्ल्याची, आय मीन धोडप फोर्टची. सो तर तुम्ही नक्कीच वॉच करा माझा ब्लॉग आणि ब्लॉगला कंटिन्यू तुम्ही बनवून राहा. सो ओके सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड गाईज दिस इज मी. तर गाईज मी जस्ट आलो आहे गाईज धोडप किल्ल्यावरती, जसं की मी तुम्हाला दाखवलंच माझ्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये. आणि गाईज पाठीमागं आहे हे घर आहे गाईज आणि माझा ट्रॅकची जर्नी गाईज ही आहे गाईज ही. सो तर आजची जर्नी कशी होती काय होती, ऊन तर खूप झालं आहे गाईज. आणि मी सकाळी निघालो गाईज आय थिंक 7 वाजेला निघालो. 7 हां बरोबर 7ला निघालो. आता जस्ट वाजले आता 9:30 आय थिंक 9:30 झाले आहेत. आणि गाईज बघू आजची जर्नी कशी होते काय होते काय नाही होत. आणि गाईज जसं की तुम्हाला माहितीच आहे तुमचा भाऊ आहे वन मॅन शो. आज माझ्यासोबत आहे हे स्टँड गाईज, माझा स्टँड आहे. मी आहे गाईज
आणि माझी ही जर्नी गाईज. तो तर मागं ते आजी बोलली You have arrived. यार मॅप अजून कनेक्टच आहे. सर ते आजी बोलले की भाऊ हा रस्ता आहे वरती जायचा. आणि ते काका गेलेले होते आजींचे कोणतरी आहेत रिलेटिव्ह, ते पुढे गेलेले आहेत गाईस. बघू खूप सारा. एक सेकंड गाईस. ओ माय गॉड पडला. खूप सारा कॉन्फिडन्स घेऊन आलो आहे गाईज मी. एकटा आहे. सो तर बघू. असा असा रस्ता आहे गाईज हा. माझा गाईज उन्हाळ्याचं ना यार पूर्ण हे झाडं सुकलेले आहे गाईज. काय माहिती यार पाऊस कधी पडेल. हा थकायला नको गाईज, मी थकायला नको. ओके गाईज बस 10-15 स्टेप टाकून गाईज इथपर्यंत आलोय मी. आणि इथेच माझी आवटाईट झाली. हा काय होतं काय नाही. अजून तर खूप लांब जायचंय, खूप लांब जायचंय गाईज, खूप लांब जायचंय. वरून पाठीवर ही बॅग, हा स्टँड कॅमेऱ्याचा गाईज. बॅगेत कॅमेरा आहे माझ्याकडे. आणि गाईज हा बेल्ट कसा दिसतोय गाईज, असं वाटत नाही ना मुलीसारखा गाईज. सो तर इग्नोर. सगळेच काही मला बायको बोलली की हा बेल्ट लावू नको, हा बेल्ट लावू नको. पण तरी मी आगाऊपणा करून हा बेल्ट लावला आहे गाईज. कारण की माझे केस आहेत ना गाईज वाकडे तिकडे इकडे तिकडे पडत आहे. सो म्हणून मी हा बेल्ट लावला आहे गाईज. आणि हा असं नाही की मी गाईज बोलतोय तर तुम्ही गाईज प्लीज इरिटेट होऊ नका. कारण की मला सवय झाली आता गाईज बोलायची. सो तर तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या. हो गाईज तुम्हाला माहिती आहे का माझा हा ॲडव्हेंचर फर्स्ट गाळणा, सेकंड साल्लेर, थर्ड मुल्लेर आणि फोर्थ गाईज हा दोडो फोर्ट. सो तर मी आज जसं की तुम्हाला बोललो दोडो फोर्टवर आलेलो आहे गाईज. आणि ट्रॅकिंग पूर्ण अशी ट्रॅकिंग आहे गाईज. मला त्या पोर्शनला जायचं तिकडे. चला गाईज आता इथे थकलो तर पुढं कसं होणार आहे. हाऊ द जोश गाईज. बॅगेत पाण्याच्या बाटली 2 आहेत गाईज माझ्याकडे आज. गाईज 2 पाण्याच्या बॉटल आणल्यात मी. एक थंडवाली थर्मासमध्ये आणली गाईज आणि एक साधी. आणि गाईज भाजीपोळी तर मी अजिबात आणलेली नाही आहे. कारण की मी उठलो सकाळी 5 वाजेला. 5 to 7 टाईमपास केला. हिला उठवलं तर हिने इग्नोर केलं मला की भाजीपोळी नाही भेटणार तुला, जा असंच. सो तर मी डायरेक्टली इथे आलो. मी ना भाजीपोळी आणायचा. सो तर भूक लागली तर ॲडजस्टमेंट. ओके गाईज मला भीती नाही वाटत असं एकटं यायची. नाही वाटत मला भीती. कारण की फुल कॉन्फिडन्स आहे गाईज मला. सो वाईल्ड वगैरे जंगल वगैरेचं गाईज एकटं आहे मी एवढ्या जंगलमध्ये. एवढं बरं आहे आज. त्या आजीने मला रस्ता सांगितला, इकडून असं जायचं तिकडून तसं जायचं. सुद्धा त्यांना मी कॅप्चर नाही केलं, त्यांच्याकडे बोलत होतो म्हणून. बघू तिकडनं आलो ना काही सगळ्यांना कॅप्चर करणार आहे मी असं मला वाटतं. बट बघू चान्स जर भेटला ना सगळ्यांना कॅप्चर करू. त्या भाऊचं मालेगावला काहीतरी काम आहे, त्याला बोललो की भाऊ बिंदास तू मालेगावला, तुझं जे पण काम असलं ना काहीच सॉरी भाऊ ते होऊन जाईल. त्याचं आय थिंक गाडीचं काम बोलला मला तो. लारंबारे रे मामंतरम लारंबारे रे जजंतरम मिल जाए यारो अब हम मिल जाए यारो अब हम. भाई एकदम खतरनाक ऊन, एकदम खतरनाक ऊन आहे. आणि काहीच मला पोचायचं त्या टोकावरती वरती. सो वरती पोचायचं आहे गाईज मला. टाइम झालाय 10 वाजले गाईज. बघू अजून किती वेळ लागतो किती नाही. सो तर मी चालतोय या रस्त्याने, आता चालतोय गाईज. या बघू स्टॉपच घेतच जाईल मी, डायरेक्टली जाणार. कारण की काम पण खूप आलं आहे आणि थकलो पण गाईज. वरती गाईज गँग दिसते मला, गँग. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. दिसली का तुम्हाला
हे इथं गँग दिसते. आय थिंक हे पण ट्रॅकर पुरा असणार. सो तर चांगलं आहे, जोडीला होतील कोणीतरी. सो तर गाईज मी इथं रेस्ट करतोय गाईज. यार तिकडे काय आहे. सो तर गाईज मी इथे रेस्ट करतोय. माझा कॅमेरा इकडे लावून दिला आहे गाईज. मी काय वरती चढलो बी नाही गाईज. मी थोडंसं चढलो आहे गाईज, खूप थकून गेलो. सो तर मला वाटलं की इथं रेस्ट करून घ्यावं, थोडं सावली इथं जायची झाडाखाली. हे झाड आहे. सो ऊन बी खूप झालं आहे गाईज. आणि मला ना गाईज खूप लांब जायचं आहे, खूप लांब. सो तर चला मी परत स्टार्ट करतो माझी जर्नी. सो पुढे भेटतो तुम्हाला. ओके. चला गाईज, बेस्ट डिस्टन्स, बेस्ट वॉकिंग रोड, बेस्ट वॉकिंग रस्ता, बेस्ट क्लायमेट आणि बेस्ट व्हिडिओ. हा खूप छान वाटतंय गाईज. असं 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 पुढे जायचंय. बस गाईज, मोबाईलची बॅटरी नको लो व्हायला. 50% राहिली फक्त, बस 50%. आणि वाव, एक नंबर क्वालिटी येते. चला गाईज, इथपर्यंत आलोय मी चालत चालत. एक सपाटी लागली गाईज मला. ए सक्कुतुना कपायले लाल लाल कुकू, सक्कुतुना कपायले लाल लाल कुकू. गाईज फुल हवा टाईट झाली आहे. ऊन पण खूप जास्त झालंय गाईज. आणि मी एवढ्या या जंगलमध्ये गाईज एकटा सुनसान जगह पे अकेले यूट्यूबच्या कंटेंटसाठी गाईज. जायचं गाईज. हा पुन्हा रस्ता असा हाडोब धडोब रस्ता. हो सावली लागली ना, बरं वाटतं. रस्ता आहे गाईज, एवढं बरं आहे. रस्ता मोकळा आहे गाईज, काय टेन्शन नाही आहे. मागच्या साल्लेरला मुल्लेरला ना गाईज मी चुकावून गेलो होतो. वेगळ्याच रस्त्यातून निघून गेलो होतो. मी शॉर्टकट गेलो होतो तरी वरती. उधर आता मला बेस्ट रस्ता भेटला आहे मोकळा. गाईज आता ना जस्ट मला फोन आलेला होता मागं, तो भेटला ना मला, अनिल भाऊ, अनिल. हां तर गाईज त्याचा मला फोन आला की तू बोलतो की भाऊ मला पण यायचं आहे असं, तू मंदिरजवळ थांब असं वगैरे. मी त्याला बोललो की भाऊ मी पायथ्यालाच आहे असं वगैरे. असं तर तो येतो आहे. चांगलं होऊन जाईल गाईज, शूटसाठी पण चांगलं होऊन जाईल आणि एक जोडीला पण चांगलं होऊन जाईल. सो तर भाऊ लवकर ये, तू ती वाट बघतोय मी. राम 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 राम. ओय जसं की तुम्ही बघताय, हा पहिला द्वार लागलाय गाईज मला. हो गाईज इथं एंड झालंय. पहिला टप्पा हा आलाय गाईज. जसं घ्या तो जो डोंगर होता त्या आजी बोलली होती ना, त्या डोंगरपासून सपाटी लागेल. सो तर मी बस त्या राऊंडला आलोय गाईज, सर्कलला. पाठी मागू शकता ये इथं बोललो होतं ना त्या आजी, इथं आलोय. ह्याला टर्न मारून जायचंय गाईज. गाईज एवढी सारी मेहनत कोण घेतं गाईज. मी माझी बाईक आणली गाईज आणि खाली लावून दिली गाईज.
तसं तिकडं मोटरसायकल उभे गाईस. झूम होईल का नाही होणार. तुम्हाला दाखवतो गाईस मोटरसायकल उभे आहे तिकडं. बाईक्स लावलेलं आहे गाईस. आणि मी एवढी मेहनत करत आहेस खाली माझी गाडी लावली आणि इथपर्यंत आलो. सो तिकडं वरती सपाटीवरती गाईस मोटरसायकल लावलेलं आहे. एवढा सारा माझा पचका मी स्वतःच करून घेतला गाईस. स्वतः रुपये काय नाही घेऊया मेहनत. त्या दिसत आहेत ना गाईस तिकडं. मला बोर्ड बी दिसत नाही सेंटरला. तिकडं मोटरसायकल लावल्यात गाईस. चला गाईस आता खरी मजा आहे. सपाटी लागली गाईस. पूर्ण सपाटी लागली. पूर्ण सपाटी लागली. आणि जो ट्रॅक होता ना गाईस तो चढांचा तो फायनली कंप्लीट केला आहे गाईस मी. आणि इकडे चाललो आहे पुढे. सो तर आता मजा येणार आहे. आणि काही जसा पहिल्याचा थकलो बी नाही मी गाईस. प्राऊड फील. पाण्याची ताक तर खूप लागली आहे गाईस. बट मला पाणी नाही प्यायचं. वाव एक नंबर यार. हे पावसाळ्यात कसं असणार गाईस. एकदम एक नंबर. वाव वरती किल्ला आहे गाईस. इकडे किल्ला आहे. इथे लागलंय मारुती भगवान. इथे हे मारुती भगवानचं मंदिर आहे गाईस. जसं की मागं येता येत दादा लोक त्यांना एक व्हिडिओ काढायला होतो गाईस. दादा माझा एक व्हिडिओ काढून द्या ना. कुठले तुम्ही. आम्ही धोडंब इथले ते मग जवळचे.